नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या YouTube चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये लिपिक या पदासह विविध पदांसाठी तुम्हाला कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे। कोणती पदवी असेल तरी तुम्ही या ठिकाणी एलिजिबल होता अर्ज करण्यासाठी लिपिक पदासाठी। यासह विविध पदे आहेत, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। त्याअगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। जी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील मुंबई जिल्हा कार्यक्षेत्रात एकूण 6 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे 213 कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या बँकेस शाखा व्यवस्थापक, IT व्यवस्थापक, लेखा अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, अधिकारी, IT अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदांसाठी ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये 12/11/2024 पासून तुम्ही 26/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज त्या ठिकाणी करू शकता। आता पदे बघूया, नंबर ऑफ वॅकन्सीज कशा प्रकारे आहेत त्याची माहिती आपण घेऊया। तर तुम्ही बघू शकता, शाखा व्यवस्थापकच्या टोटल 5 जागांसाठी भरती होत आहे। IT व्यवस्थापकची 1 जागा आहे जी भरली जात आहे। लेखाधिकारी 1 जागेसाठी भरती होत आहे। वरिष्ठ अधिकारीच्या 7 जागा आहेत। अधिकारीच्या 8 जागांसाठी भरती होत आहे। IT अधिकारी 1 जागा आहे, तर कनिष्ठ लिपिकच्या 12 जागांसाठी रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे। अशी टोटल 35 जागा या भरतीमार्फत या ठिकाणी भरल्या जात आहेत। आता आपण जे क्वालिफिकेशन मित्रांनो बघणार आहे ते फक्त 7व्या पदासाठी बघणार आहोत, कारण इतर पदांसाठी त्यांनी क्वालिफिकेशनमध्ये एक्सपिरियन्स मागितला आहे। मात्र मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मेन्शन करेन, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही त्या पदांसाठी सुद्धा क्वालिफिकेशन पाहू शकता। कनिष्ठ लिपिकची आपण डिटेलमध्ये या ठिकाणी माहिती घेत आहोत, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता एकूण 12 जागा आहेत। नोकरीचे ठिकाण बृहन्मुंबई पुणे शहर राहणार आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे। वयोमर्यादा 31/10/2024 रोजी 22 ते 35 वर्ष राहील। अर्हता बघू शकता तुम्ही, मानद विद्यापीठाची पदवी अर्थात कोणती पदवी असेल तरी चालेल। यानंतर MSc किंवा समतुल्य संगणक कोर्स तुमचा असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त दिनांक 30/10/2024 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार यासाठी अर्ज करण्यास प्राप्त राहतील, असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो बेसिकली तुमच्याकडे जर कोणती पदवी असेल आणि तुम्ही जर MSc किंवा त्या रिलेटेड कोर्स झालेला असेल तर या पदासाठी अर्ज करू शकाल। पुढे बघा, या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल ज्यांना एक्सपिरियन्स आहे किंवा ज्यांना या ठिकाणी JIB कोर्स आहे याबाबतची माहिती आहे। मात्र हे नसेल तरी तुम्ही फक्त पदवी जर असाल आणि MSc असेल तरी अर्ज करू शकता। भाषेचे ज्ञान इंग्रजी, मराठी आणि हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं, यासाठी वेतन पे स्केल सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, तोही तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता। त्यामुळे नोकरी चांगली कायमस्वरूपी राहणार आहे। तुम्ही यासाठी इंटरेस्टेड असाल तर अर्ज करू शकता। आता यासाठी भरती प्रक्रिया बघा, पहिल्यांदा तुमची जी असणार आहे ती ऑनलाईन एक्झाम होईल 100 गुणांची, ज्यामध्ये इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपाची लेखी परीक्षा घेण्यात येईल। यामध्ये संख्यात्मक आणि गणिती क्षमता, इंग्रजी भाषा, व्याकरण, संगणक सहकार ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि बँकिंग व सामान्य ज्ञान असे 5 विषय राहणार आहेत। प्रत्येक विषयासाठी या ठिकाणी जर बघितलं तर 20 ते 40 क्वेश्चन्स राहतील आणि एकूण 100 गुणांची एक्झाम तुमची राहणार आहे, ज्यामध्ये 2 तासामध्ये तुम्हाला ही एक्झाम या ठिकाणी द्यायची आहे। या 100 गुणांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते 90च्या गुणोत्तरामध्ये केलं जाईल आणि त्यानंतर तुमची त्या ठिकाणी पुढे कागदपत्र पडताळणी होईल। या व्यतिरिक्त या ठिकाणी मुलाखत होईल 10 मार्कांसाठी, ज्या 10 मार्कांपैकी 5 हे मौखिक जे इंटरव्ह्यू असणार आहे त्यासाठी आणि जे एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्यासाठी तुमचे मार्क या ठिकाणी राहतील, त्यानुसार तुम्हाला प्रिपरेशन करायचे आहे। या व्यतिरिक्त उमेदवारांची अंतिम निवड यादी ही 100 गुणांची या ठिकाणी लागणार आहे मित्रांनो। आता यासाठी परीक्षा दिनांक बघा 8 डिसेंबर 2024 ऑलरेडी त्यांनी एक्झाम डेट दिलेली आहे। मुंबई व ठाणे शहर एक्झाम सेंटर्स राहतील। यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शुल्क तुम्ही बघू शकता 950 रुपये अधिक 18% GST असं 1121 रुपये फॉर्म फी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करताना भरायचे आहे। उमेदवारांना अर्ज करताना अडचणी शंका असल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करा, असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे। सो यासाठी बेसिकली डेट्स तुम्ही बघू शकता 12/11 पासून 26/11/2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे। त्याच दरम्यान तुम्हाला फी सुद्धा भरायची आहे। यासाठी परीक्षा दिनांक याबाबतची माहिती दिलेला आहे। प्रवेशपत्र तुम्हाला त्याच वेबसाईटवर मिळेल। मुलाखत दिनांक सुद्धा तुम्हाला त्या वेबसाईटवर पाहता येईल। याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। मात्र लोकली कॅन्डिडेट असाल किंवा तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर यासाठी प्रयत्न करू शकाल। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। धन्यवाद।